अपेक्षा होती आपला बकॅडॉन आणि सर्जा या वर्षी गुलालामध्ये राहून एक नंबर करावा। दुसऱ्या दिवशी बंदी आली आणि आदल्या दिवशी बैल आपण पंढरी शेठ फडकेला विकला होता। बारीक तिकडे गर्दी झाली, चोर पकडलाय आणि आता तुला पब्लिक मधनं वहिनींनी चोरलाय। काय बाबा काय म्हणली? काय आपलं फायनल राहिली पाहिजे गाडी एक दिला ना सरप्राईज वहिनींना। काशेगावला लागोपाठ 1 BHK मानकरी झाला म्हणजे नभूतो न भविष्य परत असं मोठं बक्षीस होईल का नाही सांगू शकत नाही बैलगाडा क्षेत्रात। क्रेज आता त्याची किंमत पण तशी आहे म्हणून क्रेज आहे। माझ्या डोक्यात एक होती गाडी आपली एक नंबर कसा करेल रोज विचार चालू होता। तुम्ही ती बाईट झाली खाली त्यात जरा बरं वाटलं बाईट दिल्यावर जेव्हा जरा मला बरं वाटलं काय झालं। आमची इच्छा होती मथुरने सगळ्यांची इच्छा होती म्हणजे मथुर फॅन तुम्ही? हो मथुर फॅन। नाही आमची इच्छा एकच आहे फक्त तुम्ही पहिल्या सुरुवातीला रोज व्हिडिओ करत होता, चांगली तुमची क्लिअरिटी होती, सगळ्या गोष्टी होत्या बरोबर। पण आज तुम्ही एक 6-7 महिने झालं प्रेक्षकांपुढे येत नाही। तर आमची एकच इच्छा आहे तुम्ही महिन्यात एक तरी व्हिडिओ तुम्ही मैदानाची शूट केली पाहिजे। विषय एकच आहे महाराष्ट्राला तुमच्या व्हिडिओची बघण्याची आतुरता आहे तर ते तुम्ही महिन्याला कधीतरी एकदा तरी घ्यावी। अरे अजून गेम मध्येच अडकलाय काय मित्र? अरे काय एवढी मोठी गेम केली त्यांनी। भाई जरा सगळ्यांना प्रश्न होता भाई कागद काय दाखवत होता? हा जरा नीट मला हे करू दे। राहुल पाटील मथुराचं चित्र कुणी काढून दिलं होतं भाई? चाहते होते त्यांनी दिलं होतं। भाई इकडे दाखव भाई। भाई मागच्या वर्षी रितसर हिंदकेसरीचा आपल्याला मान मिळालाय, रितसर 1 नंबर करून। आता आज काय अनुभव कसं वाटतंय? एवढा जल्लोष आहे आणि तुफान गर्दी झाली, गाडीला पण जाम स्पीड लागले। अपेक्षा होती आपला बकॅडॉन आणि सर्जा या वर्षी गुलालामध्ये राहून 1 नंबर करावा। तर जरी गाडी समजा दिला असता आम्हाला तरी आम्ही खुशीने स्वीकारला असता मी। पण काय अटी आपल्या बैलगाडी क्षेत्रात प्रत्येक अटी नियम आहेत, त्या नियमानुसार जो आम्हाला हे दिला नियम त्याच्यानुसार आज गाडी आणतो आम्ही। गुलाल झाला तरी खुश आहे। मी तर बोललो होतो अपेक्षा फक्त गटाची आहे, आज काय तेवढा याच्याने आमचा काही एवढा नव्हता। आज पहिला प्राधान्य बाक्या पाहिजे होता बरोबर। आणि भाऊ दोघं पण एकत्र आज लागले, दोन्ही लाडके भाऊ आहेत अखंड देशाचे महाराष्ट्राचे आणि सगळ्यांची इच्छा होती। आणि मेन म्हणजे भाई आता तुम्हाला भरून आले म्हणजे एक म्हणतो की एक सुख आहे आणि एक दुःख आहे मनात, ते कुठेतरी राहते। हेच तुमचं साधेपण आहे ना, ते आज तुम्ही सगळ्यांच्या मनावर राज्य करताय नाही का? आणि त्या तुमच्या साधेपणाने ही सगळी गर्दी आहे। आता या ताई पण आल्यात खास भेटेल राहुलबाईंना। काही आशीर्वाद बे पकडा। हे जे साधेपण आहे की कासरे लोक हातात पण देत नाही, गाडीला शिवून देत नाही, पण राहुलबाईने डायरेक्ट कासरा पण हातात दिले मथुरचे। भाई आता गर्दी लय झाली, शुभेच्छा देतो आणि भेटू आपण निवांत। भाई राहुलबाई त्याच्या शाळेचा काय विषय? शाळेचा त्याच्या आता दुसरा होता का? पैसे दिले त्याला, चालतंय पळू नको, थांब इकडे।
तर राहुल भाईला भेटला ना? भेटलं की राहुल भाईला भेटलो, फोटो काढलो. फोटो काढला. हा त्या माझ्या मुलाखतीत पण आहे तू. कसं वाटतं आता 1 नंबर करल? 1 नंबरचं काही इच्छा नव्हतं आम्हाला, फायनलला पाहिजे होतं एवढंच इच्छा होती. बर. हा पुढे फायनल करेल ते काय सगळ्यांची बैलगाड्यांची हेच आहे, ते काय नशीबचा खेळ आहे. गुलालात राहायला पाहिजे हा एवढी इच्छा बस होती. एवढंच अपेक्षा होतं, तेच आली आपल्याला. मथुरसाठी अपेक्षा एवढंच होत. मथुरासाठी आलता. हा झालं. ओके. लोणंद वर ना कुणी का सांगतोय? लोणंद येते आपलं. बर. कोण करेल 1 नंबर? हा परिस्थिती पाहता गंगा आणि चिमण्या करेल, परंतु गाडी जर अर्जुनच्या आणि राजाच्या मध्ये नसते ना तर ती गाडीने 1 नंबर करायची. हा हा त्या गाडीला चांगलं स्पीड लागले सगळेजण म्हणतात. अजून सुट्टा निघाली. हा आणि भुंग्याची गाडी चिमण्याची गाडी पण चांगलं स्पीड लागले. सेमील थोडी जरा गाडी नव्हती पडली. मनात खंत राहिली. मसासूर आज खरंच असं बैलासाठी आणतो, म्हणजे त्या बैलावर लय प्रेम आहे आपलं. बैल आपला पण आलता पण आपण गटालाच मारतो. आता राहुलबाईची मुलाखत घेतली ना थोडक्यात, राहुलबाईचं पण तेच म्हणणं होतं, मला नसता निकाल दिला तरी चाललं असतं, पण ते नियमानुसार आता मला आलाय पदरात तर ते मी स्वीकारतोय. पण माझ्या मनात एक साईडला दुःख आहे की बकासुरीची हॅट्रिक हुकली. राजा माणूस त्या दिवशी चोराच्या मैदानात त्यांना सांगितलेलं की मी गुलालात राहिलो तरी चालेल, परंतु बकासूर हा 1 नंबर करावा. त्यांच्या परंतु काय शेवटी ते नंदी आणि सेमीत एकाच लागले, ते पण एक थोडक्यात जरा त्याचा हुकलं. काही असू द्या, पण आपलाच आणि बकासूर. बघूया आता कसं होतंय फायनलला. चला आता अमित शेठ भेटलेत आपल्याला आणि त्यांचे बंधू आहेत सुमित, ते आपले चांगले मित्र आहेत. आपण सगळ्यात आधी शंभू ज्यावेळेस खरेदी केला त्यावेळेस गोट्यावर जाऊन मुलाखत घेतली होती. त्यावेळेस जुना काळ तुम्ही बावऱ्या पळत होता तुमचा, आणि आत्ताच काय क्षेत्र काय बदलले? भरपूर बदल झालेले आहेत. भरपूर बदललाय. भरपूर 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 म्हणजे तुलना नाही होऊ शकत त्यावेळेची ना आत्ताची. आता खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, त्यावेळेस एवढं कॉम्पिटिशन नव्हतं. आता त्या काळात पण तुम्ही बघितलं की तुमच्या स्वतःच्या बैलगाडीला बलमान बावऱ्याला त्यावेळेस पंढरी शेटने 32 लाखात मागितलं होतं. मागितली होती. पण एक मन केलं नाही, कारण की काळ गाजवत होती गाडी, मरत नव्हती 5 वर्ष झाली. बरोबर. त्यामुळे देऊ वाटत नव्हती. पण नंतर तुम्ही एक बैल स्वतःचा दिला. पण ते वेळेत देणं ही गरजेचं होतं. त्यावेळेस वेळेत आपण बैल दिला आणि 2 दिवसांनी क्षेत्र बंद पडलं, बंदी झाली, क्षेत्र बंद आली. दुसऱ्याच दिवशी बंदी आली आणि आदल्या दिवशी बैल आपण पंढरी शेठ फडकेला विकला होता. त्यावेळेस तुमची जी जोडी पळत होती तशी एखादी जोडी तुमच्या नजरेत आत्ता इथं आहे का? आता म्हणजे मोठ्यापणाचं बोलायचं नाही, पण माझे जे घरचे आहे आता शंभू आणि चिमण्या, ही गाडी माझी तशी पळते का तर पळतेच. कारण हिंद केसरीचं मैदान घेतलंय त्या गाडीने काशेगावचं. आता घरची गाडी त्या लेवलने पळते माझ्या आता. म्हणजे घरचीच गाडी तुमची चांगली पळते. घरची चांगली पळते. बऱ्याचदा बघतोय आपण, आता तुमचं म्हणजे 5-5 वर्ष गाडी मेली नाही असं ती गटलेली गाडी होती, तशी गाडी दिसत नाही. मग आता भविष्यात घरचाच पायरा तसं करायचं तुमचं काय डोक्यात आहे का? आणि एवढं 60-65 लाख रुपये देऊन तुम्ही शंभूसाठीच बैल घेतलेला आहे. घरच्या बैलात बैल आणण्यासाठीच बैल घेतलेला आहे की बाबा नको कोणाला पायऱ्याला हात पसरायला वगैरे, त्याच्यामुळे मी तो चिमण्या घेतलेला आहे. आणि ती गाडी बी आतापर्यंत 3 मैदानं पळाली, 3 मैदानात प्रत्येक मैदानात गुलाला ती गाडी. आज पण चांगलं स्पीड लागले. हो आज चांगलं लागलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस गट बघितला, गट तर एवढा खुला निघला. हो सेमी पेक्षा गटाला गाडी निघली होती. पण आता रेस्ट पण मिळली बऱ्यापैकी. हो फायनल तर आज म्हणजे गाडी 1 टक पळते आणि 2 गांधी ठाम गाडी केली होती आपण. जे सुनील मोरे साहेबांनी एका चिठ्ठीचा विषय केला होता, त्या हिशोबाने आपण म्हणजे कुठल्याही खांदी गाडी कुठून आली तरी पळेल आपली गाडी, या हिशोबाने आपण नियोजन केलं होतं. उद्या आता काय आदतला काय आहे का? आदतला चिमण्या आणि कंदूरचा राजा आहे. म्हणजे उद्या परत पाळणार आहे? हो उद्या पाळणार आहे बैल. म्हणजे आज जर इतिहास गेला केला तर उद्या पण करणार बकासूर सारखा? ते परमेश्वराच्या हातात आता. चालते, शुभेच्छा देतो तुम्हाला. थांबूया आपण. धन्यवाद. चिमण्या आणि भुंगा अप्रतिम स्पीड लागलं होतं. सुमित शेठ आपलं आहे ना नुसतं फोनवर बोलणं होतं.
आज आता ते जुने दिवस तुमचे परत आलेत. आले. असं बावऱ्या जसा गोळा करत होता ना पब्लिक तसं आहे. शंभूने पण तसं केलंय नाव. हा? पण शंभूने पण तसं नाव केलंय. रुस्तम हिंद केसरीला 2 नंबर झाल्यानंतर परत काशेगावला लागोपाठ 1 BHK चा मानकरी झाला. म्हणजे न भूतो न भविष्य परत असं मोठं बक्षीस होईल का नाही सांगू शकत नाही बैलगाडा क्षेत्रात. पण एक फेम मिळवतो ना ते जसं त्यांनी मिळवलं होतं हो तर त्याच्या मागे आता जरा चिमण्याची जास्त क्रेज आहे. क्रेज आता त्याची किंमत पण तशी आहे म्हणून क्रेज आहे. किमती खेळ सगळा किमतीव खेळ आहे. शंभूचा बॅनर टाकला असता जास्त तर क्रेज झालीस ते का नाही तसं काय तोच तर विषय. शंभू घेतला त्यावेळेस सगळ्यात पहिली आपणच मुलाखत घेतली होती हो, गोट्यावर जाऊन. आपणच घेतलं ते. त्याच्या जोडीला अजून एक जुना बावऱ्याच्या नावावर दुसरा एक बावऱ्या तयार केला होता तुम्ही. हो बावऱ्या त्याने पण नाव केलं. त्यानंतर आता शंभू झाला. चिमण्या वादळ पण आहे. वादळ पण आहे. वादळ पण चांगला आहे म्हणजे टॉपचा आहे तो पण नंदी. त्या ड्रायव्हरचं नाव काय ड्रायव्हरचं नाव विचारतो. ड्रायव्हर तुमचं नाव सांगा. कुणाल ड्रायव्हर कुठला आहे हे बदलापूरचे. बदलापूरचं आहे. मुंबईचे ड्रायव्हर आज बसलेत. हो काय झालं राजाची गाडी शाकीर भाई ते मथुरण राजाची गाडी आणतात. हा 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 आणि इकडे विठ्ठल नाना सेमी गाडी आणली. विठ्ठल नाना इकडं दिवाण्याची आणि तेजाची गाडी आणतात. हा, हा. त्यामुळं मग ते आज लय जरा नियोजनात अवघड झालं ना हे गाड्या बऱ्याच बाहेर पडल्या तर ही आता ऐन वेळेला माणूस स्वतः स्पेअरला म्हणून बरं आलं. नाही माणूस सकाळपासून तसं बुंगाची गाडी ते सांगतात मुंबईला बिंदोडला वगैरे ते सांगतात कुणाल ड्रायव्हर. नाही पण ते होतं बरोबर म्हणून बरोबर झालं ना. नाही आता एवढं मोठ्या मैदानात एवढी मोठी गाडी पळवायची म्हणलं ना तरीच नाही घेत. तरीच घ्यायचं नाही. सुट्टी मेकर पासून तर ड्रायव्हर पर्यंत स्पेअरला असायलाच पाहिजे. कारण काय होतं अचानक ड्रायव्हर आहे शेवटी गाडी काय लागतं किंवा काय सगळ्या गोष्टी. चालते तुम्हाला शुभेच्छा देतो. हो एक करणार आहोत. आधीच नक्की 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 एक नंबर करणार आहोत. आहे थांबलोय आज मी मुक्कामीच आहे. नियोजन कुठे आहे आज मग कळंबीला आहे का पुण्याला जाऊन बघू. नाही कळंबीला नाही इथं वडूद वगैरे मध्ये थांबायचा विचार आहे. उद्या पण आहे ना चिमण्या पळायला. हो सांगितलं बंधूंनी मागाशी उद्या पण आहे. चला हो बारीक तिकडे गर्दी झाली चोर पकडलाय आणि आता तुला पब्लिक मधनं वहिनींनी चोरलाय काय बाबा. हा जोडा एक नंबर दिसतोय. कधी मग आता कधी या कुठे घेतले कुठे घेतले कारण हे सगळ्यांनी यायचंय बरं का. आता जोरात सांगतोय माईक लावून. बर काय आज काय सांगितलं वहिनींनी. नाही काय आज फोनच नाही झाला. आज रेंज नाही. रेंज नसल्यामुळे बरं मग आज तरी पण सरप्राईज देणार तो डायरेक्ट करू काहीतरी. आहे ना. होय मागच्या बारीनं फोन करून सांगितलं ना. होय काय म्हणली काय आपलं फायनल राहिली पाहिजे गाडी एक नंबर. आता ऐकायला लागतं आहे का नाही. आता जोरू का गुलाम झालाय. जोरू का गुलाम झालाय आत्ताच. नाही नाही ऐकायला लागते ना पण. हो 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 करायचं का होय. बाकी काय स्पीड लागलंय चांगलं गाडीला. दोन्ही फेरे तू आणले ते. होय दोन्ही बी. तुझा काय अंदाज. बघूया आता गाड्या सगळ्या चांगल्या आहेत त्या. बघूया बैलांनी साथ दिल्यावर करायचा एक नंबर. चालतंय चल तुला वैवाहिक जीवनास पण शुभेच्छा. धन्यवाद. हरणे द्वारलीचा ना ना फोटो सेशन चालले आता जोडी सकट. आता स्वतःचा साज तयार झालाय. हा कसा आहे अनुभव आता. का तरी बी डोक्याला वायव हाय पायऱ्यासाठी. हा हा बुलढाण्यावर राहिलाय का. ड्रायव्हर कोण आहे. कुठला आहे जालन्याचा आहे. पहिल्यांदा आलाय नाही त्या हाणायला. हे छकडा कुणाचा आहे हा
त्याला फळ्या टाकून घेतल्यात बऱ्यापैकी कामटे असतात वजन हलकं व्हायला. नाही पद्धत जरा वेगळा पॅटर्न दिसला म्हणून विचारला खास अगदी. मग तिकडनं बनवून आणलाय का? बर. आणि इथं कसं सातारा जिल्ह्यात बैल तर इथं फळीच्या ऐवजी ना कामट्याच बांबूच्या, म्हणजे त्यात अजून लाईट वेट होत असे. हा जरा माईकला तुझ्या याला कसा अनुभव आहे बाबा तुझा इथं आल्यावर? पहिल्यांदा आला? नाही, मागच्या वर्षी बनवतो. त्यावेळेस गुलाल केलता? नाही, या वर्षी हे जे जिद्दीनं पेटून उठला ना आज इथं आला. आज आलो. हे नियोजन कुणी केलं? कसं काय? नियोजन मित्रमंडळ. पण इथं कराडला कसं काय कॉन्टॅक्ट झालं? ते सूरज आमचा मित्र, त्याची काही ओळख होती. हा बैल आमची करता दिला आता नवीन खरेदी या भागातली. बर. त्यामुळे ते आम्ही नियोजन केलं होतं आमच्या भागातले दोन्ही बैल. हा तो बैल कुणाला दिला इथं वडगाव मध्ये का? काय मालकाचं नाव? काय नाव आहे बैलाचं? हरण्या. हरण्या. आणि हा लक्ष. हा लक्ष तिकडे असतो का? हो, आमची करतो. शंकरपाटात एक नंबरला का? मालक कोण आहे? तो समोर पुढे आहेत का? बरं, ते जरा बिझी दिसतात बोलला. तुम्ही पण मालकच आहे का? काय किती दिलता इकडं हा बैल? 7 लाखाला का? ही त्याची मेन पहिली मालक. चालते, त्यांच्याकडे जाऊया आपण, जरा माईक त्यांना देऊया. दादा काय नाव आपलं? सपकाळ. पवन सपकाळ. पवन सपकाळ. हे कोण तुमचे? त्या बैल लावले. हे लक्ष जेव्हा मालक का? आणि तुम्ही? हरण्यावाले जुने मालक. जुने मालक का? बर, तुम्ही दिला का बैल? हो. मग ते कसं काय व्यवहार झालता तुमचा? म्हणजे कसं सूरज contact झालता? राजपूतच्या कॉन्टॅक्ट नुसार. कोणाच्या? सूरज राजपूत. बर. त्याच्याकडे बघण्यात आल्यामुळे त्यांनी दिला का? हो. बैलाला काय लंपी झालता का? लंपी झालेला होता. बर. मग त्यांनीच आज नियोजन केलं इथं? हो, सूरज राजपूतने. हा. तुमचं काय नाव म्हणले? वाघ. आज कुठल्या गटात पडले होते? 92 ला. 92 मध्ये पळा. हा, 10 मध्ये पळाले. सेमी 10 ला पळणार आता. पळाले. पडले, सेमीला पडले, आता फायनलला. फायनलला 2 नंबरला. 2 नंबर तासावरती. हो. किती जाती झालेत बैल? आणि हरण्या दुसरा आहे. दुसरा आहे का? हा लक्ष कुठल्या खांद्याने पळतो? उजवीनच का? डावीन नाही पळत? आज हाय तुमच्याकडे आज गुलाल चांगलं, म्हणजे फायनल गेलं गुलाल पात्रच आहे. हो. पण कॉम्पिटिशन पण लय. दुसरं मैदान, दुसऱ्या मैदानात याला फायनलला दुसरं मैदान. तुम्ही पण तिकडनं आला? आमच्या सोबतच. बर, मी मित्र परिवार आलात? हो, मित्र परिवार. कधी आलतो तुम्ही? काय परवा दिवशी आलतो? चालते, तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. दिला ना सरप्राईज वहिनींना. बारकेचे मेहुणे दाजी करून असतात. सगळे त्याचे मेहुणे कंपनी मास्तर सगळे दाजीचा जल्लोष चाललाय. दाजी बारक्याचा कमबॅक झाला. वहिनींचं पायगुण चांगलंय.
तुम्हाला कसं वाटतं रे पोरांनो आज लय दाजी दाजी करताय आम्ही पहिल्यांदा मैदानात आले दाजी 1 नंबर केलाय. मग दाजी तुमचं नातं कसं आहे म्हणजे तुझी सख्खी बहीण दिली का सख्खी बहीण दिली का तुझी सख्खी बहीण दिली आणि तू आज बघायला मैदानात आणि आज मी त्याला मागाशीच विचारलं होतं आज काय बायकोनं निरोप दिलाय का मला आज रेंजेस नव्हती मला आज तू सरप्राईज दे म्हणलं आणि त्याने आज 1 नंबर करून दाखवला आणि आता काय तुमच्यामुळे त्याचं नाव बदलले जे दाजी दाजी करून ठेक्यात नाचत होती सगळी आता बारक्याचं नाव मला वाटतं दाजीच पडेल छोट्या मी मागाशीच म्हणलेलो वहिनींचा फोन आलता का तू काय म्हणला रेंज आलेली नाही दादा मी तुला म्हणलं की सरप्राईज दे ते मला जेवढं भारी वाटलं ना तू सरप्राईज दिला आज बायकोसाठी आणि ही कुठे गेली मी म्हणा ये बाबा आता तुझं नाव बारीक नाही राहिलं रवी झाला आणि रवीचा ह्या पोराने आजपासून दाजी केला ती नुसतं दाजी दाजी करून जी नाचत होती म्हणजे ते एक दाजीचा माहोलच झाला कसं वाटतं तुला आता तुझं कमबॅक झालंय चांगले हॅट्रिक झाली तिन्ही मैदानात 1च नंबर झाला आणि आजचं हिंद केसरी मोठं मैदान पेडगावचं होतं माझी बी इच्छा होती सगळ्यांची इच्छा होती ह्या मैदानात 1 नंबर करायचा आणि आजचा 1 नंबर झाला ह्या मागे आहे ना मला वाटतं की तुझ्या नवीन लक्ष्मीचा पायगुण दिसतोय म्हणायला लागेल तसं आपण म्हणतो ना की स्टार जुळायला लागतात होय की तुझा जरी बॅड पेज असला मधला होय की तर तिचे स्टार आहेत ना तुला वर काढतात परत होय की होय खरं आहे ना काय आता अपेक्षा आहे पहिली तर लय मैदान तू गाजवलेत होय की आपले काय लय वेळा बोलणं आले काय तुझ्या त्रुटी राहिल्या तरी मी तुला बाजूला घेऊन सांगत होतो होय की की बाबा हे चुकतं हे करू नको कारण तुझ्यावर त्यावेळेस कॅमेरे लय असायचे होय की आणि तिला मोठी चूक सुधारून तू आहे ना चांगला कमबॅक केला होय की होय काय तू एवढ्या टपच्या गाड्या होत्या तू मागाशी काय उत्तर दिलं नाही तुझ्या डोक्यात सगळं चाललं होतं काय खेळ चालला होता काय ना गाड्या सगळ्या 1 नंबरच्या होत्या आणि माझ्या डोक्यात एक होती गाडी आपली 1 नंबर कसा करेल तोच विचार चालू होता तुम्ही ती बाईट झाली खाली त्यात जरा बरं वाटलं बाईट दिल्यावर म्हणजे जरा मनोबल वाटलं काय झालं आणि परत गाडी बी चांगली पळाली दोन्ही बैल चांगली पळाली आणि आजचा 1 नंबर झाला म्हणजे आपण दोघं बोलायचे ते तुझा कॉन्फिडन्स डाऊन झालता गाड्या शेवटी मोठ्याच होत्या बल्लाडी गाडी सगळ्या मोठ्या त्यामुळे थोडाफार आणि गाडी सीमेला जरा माझ्या सामने झाल्यामुळे थोडं मनोबल जरा कमी झालं होतं माझं मी बोलल्यावर तुला कॉन्फिडन्स आला त्याच्यात वहिनींचं नाव काढलं त्यात आणखी तुला आठवण आली करून दाखवायचं होतं करून दाखवलंस तू आता इथनं पुढे तुझ्याकडे नियोजन राहणार आहे बाईला असं काय कसं काय विषय नाही तसं काय नसते माझं नियोजन आम्ही सगळी टीम आमची आहे ती टीम सगळी करते बर चालतंय तुला शुभेच्छा देतो धन्यवाद आणि इथं सगळं आपण जाता जाता आपण ही पोरं भेटलीत नाही का तर हे जळगावचे सगळे फॅन आहेत कधी आलता तुम्ही कधी आलता जळगाववरून माहिती जरा सकाळी आले होते दादा आता निघाला परत हो आता जाताना पंढरपूर जेजुरी तुमची इच्छा काय होती कुठल्या बैलांना 1 नंबर करायला पाहिजे होता आमची इच्छा होती मथुरने मथुरने सगळ्यांची इच्छा होती म्हणजे मथुर फॅन आहे तुम्ही हो मथुर फॅन बरं पण आता नाराज झालाय का मग असं काय नाही कसं वाटलं फायनल बघून कसं वाटलं 1 नंबर वाटले आज जे 1 नंबर केला ना ते अजून आपण माग बघू शकतो बारक्यानं सरप्राईज दिले बायकोला नवीनच लग्न ठरलंय त्याचं आणि त्यासारखा ड्रायव्हर लय भारी येतो पण आता लय दिवसांनी कमबॅक झाला त्यात पण एक आनंद आहे म्हणजे शेतकऱ्याचा पोराचा परत एक कमबॅक झाला चालतंय आपण परत एखादा कुठल्या मैदानात आलात की भेटू चालेल चला आता हे आपले प्रेक्षक भेटलेत जे आपल्या चॅनलचे सपोर्टर आहेत वेल विशर आहेत आपले म्हणजे हितचिंतक आहेत आता त्यांचे काय इच्छा आहे त्यांनी मला ऑफ कॅमेरा बरंच काय सांगितलं पण आता त्या गोष्टी ऑन कॅमेरा घेऊ शकत नाही आता ऑन कॅमेरा तुम्ही सांगा नाही आमची इच्छा एकच आहे फक्त तुम्ही पहिल्या सुरुवातीला रोज व्हिडिओ करत होता चांगली तुमची क्लिअरिटी होती सगळ्या गोष्टी होत्या बरोबर पण आज तुम्ही एक 6-7 महिने झालं प्रेक्षकांपुढे येत नाही बरोबर तर आता आमची एकच इच्छा आहे तुम्ही महिन्यात एक तरी व्हिडिओ तुम्ही मैदानाची शूट केली पाहिजे आमची फक्त एक इच्छा आहे चांगली तुम्ही चांगले प्रोड्युसर आता या बैलगाडी क्षेत्रातले आमची फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही रोज 1 महिन्यात नाही फक्त एक तरी व्हिडिओ घेतली पाहिजे तुमच्या कामात तुम्हाला वेळ भेटत नाहीये आपल्या व्हिडिओत तुम्हाला काय आवडतं नेमकं तुमची क्लॅरिटी आवडते तुमचं बोलणं आवडतं तुम्ही गरिबांच्या बैलांची तुम्ही व्हिडिओ घेता आणि चांगल्या बी बैलांची घेता असं नाही की तुम्ही भेदभाव कोणाचा करत नाही
बरोबर. बरोबर. फक्त विषय एकच आहे, महाराष्ट्राला तुमच्या व्हिडिओची बघण्याची आतुरता आहे, तर ते तुम्ही महिन्याला कधीतरी एकदा तरी घ्यावी. अशी इथनं आमची- पुढे नक्कीच प्रयत्न करीन मी. फक्त एक तरी महिन्याला. कारण काय होतं, आम्हाला इच्छा एकच असते, आपल्या माणसांनी, आपल्या सातारकडच्या माणसांनी सगळ्यांनी व्हिडिओ घ्याव्याच्या, एवढीच आमची इच्छा आहे. बाकी काही अडचण नाही. आणि तुमची ती खास तुम्हाला आता सगळ्यांची आम्हाला- इच्छा होती ना, आम्हाला की माहिती GD आहे. बघायचंय. तुम्ही आता मस्त फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे, पण विषय कसा आहे, तो पण आता सातारमध्ये आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्हाला मानलं जातं, तर त्या गोष्टीचा कुठे जर तुम्ही सगळ्यांना संकेत द्यावा, महिन्यात टू महिना, लय ना वेळ पण महिन्याला एकदा तरी व्हिडिओ घ्यावी. नक्की नक्की. आता आपण अनेकदा सूर्य उगव असं माझं म्हणणं आहे. नक्की नक्की बाकी काय नाही. नक्की आपण तुमचे सगळे फॅन फॉलोअर साठी ना परत एकदा प्रयत्न करूया नाही, पण की तुम्हाला वेळ नाही, आम्हाला बी माहिती आहे, पण तुम्ही महिन्याला एक तरी व्हिडिओ कुठल्या तरी लोकांना मैदानात- असं वाटायला नाही पाहिजे की बाबा आबाळाला सूर्य निघत नाही, पण सूर्य अनेकदा दाखवायला पाहिजे. कारण कधी उगवते काय उगवते सांगता येत नाही, पण ते लोकांना दाखवायला पाहिजे की बाबा माणूस काय करतो काय नाही. थोड्या अडचणी आहेत, पण त्या अडचणीबद्दल काय बोलू शकत हे मान्य करतो मी. पण कसं आहे, सूर्य काय आबाळीमुळे थांबतो, पण एकदा जरा तापला की सूर्य कुणाला थांबू शकत नाही, आणि एकदा गरम झालं कुणा कोण हात पकडू शकत नाही. आता तुमच्या ह्या वाक्यातून आहे ना माझ्यासाठी एवढी ऊर्जा भेटली आहे ना, तर बघा आपण आता हा सूर्य कायमस्वरूपी उगवतो. नाही नाही, तुम्ही जर प्रयत्न केले ना महिना टू महिना, भलं तुमच्या कामानुसार तुम्हाला वेळ नाहीये, पण तुम्ही महिन्याला तरी एकतरी व्हिडिओ घ्या, तुम्हाला 100% प्रेक्षकांचा सपोर्ट भेटणार आहे. काय झालं तो विषय माहितीये का, आपण व्हिडिओ बनवतो पण आपण जबाबदारीनं सगळं एडिट स्वतः करत होतो. कटिंग कुठं करायचं, एखादा आक्षेपार्ह शब्द एखाद्या बैल मालकाकडनं जाऊ नये आणि परत भांडण तट्टा होऊ जो नये. पण तसा बोलायला वाईपट त्याची व्हिडिओ तुम्ही ड्रॉप त्यामुळे करा. काय झाले, व्हिडिओ वगैरे बनवत नव्हतो आणि वेळ मिळायचा नाही. त्याला वेळ खूप लागतो एडिटिंगला. आपण बाकीच्यांसारखं मोबाईलवर शूटिंग केले आणि अपलोड केले असं करत नव्हतो. पण आता तुमची इच्छा आहे सगळ्यांची, तर आता माझ्या डोक्यात आले तर मी एखादी टीमच तयार करतो, जे एडिटिंग वगैरे सगळं करतील आणि आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया. बरोबर आहे तुमचं म्हणणं, फक्त की महिन्याला एक तरी व्हिडिओ पडू द्या. बाकी काही इच्छा नाही प्रेक्षकांची, काहीच अडचण नाही. नक्की नक्की आपण इथे करू. 100%. धन्यवाद. आता बघतोय आपण बैल एक नंबर करून आलाय, तरी त्याचा ताव पूर्ण नाही झाला असं त्याला झालंय. दादा कुठनं आलाय तुम्ही? मुंबई, कुठलं गाव? चिराटपाडा, ते मित्र आहेत का द्वारलीवाले? आता ही पोरं सगळी दिसताय तिथं. अरे हा अजून गेम मध्येच अडकलाय काय मित्रा? अरे काय एवढी मोठी गेम केली त्यांनी, करून दाखवलं. कशी गेम टाकली सगळ्यात? नाही हा भावा अजून गेम मध्ये अडकला रे भावा. व्हिडिओ बनवतोय का? नाही माहिती, मला माहिती. बैल मी 4 मुलाखती घेतल्या, तुम्ही बघितल्या नाही आपल्या. बैल का मातीतल्या एरियावर बघितली ना, पहिले वडकीच्या मैदानात पण आपण घेतली होती. आजचा कसा तुमचा अनुभव होता ह्या मैदानात? करून दाखवलं तुम्ही सगळेजण कुठनं आलाय? म्हणजे आज आपल्याला पहिल्यांदा जर मुलाखत घेतो अशी की सगळी टीमच भेटली. आम्ही सगळे मुंबईचेच आहे. मी मुंबईला राहिला असतो, ही सगळी टीम पण मुंबईची आहे, दोरलीची. हा असं ते मावळ, मुळशी, मुंबई, चारी बाजू फॅन्स चारी बाजूने आम्ही आलेलो आहे. बर. हरण्याचे जीव आहे हरण्यावर, त्यामुळे आलेले सगळे आम्ही. आता सगळे तुम्ही जॉब बीब करता, कॉलेज कसं काय? जॉब करून आम्ही मैदान बघायला आलोय ना. नाही त्यांच्यासाठी फक्त हरणे. नाही आपल्या ग्रुपचं नाव ते साई, ते साई प्रतिष्ठान दोरली. सगळे तेच ग्रुप मधले सगळे. आणि हे पण सगळे तिकडून आले का? हो, ते आपलीच टीम आहे. कॉन्फिडन्स नव्हतं ना पण? कॉन्फिडन्स होता, कॉन्फिडन्स 100% 100% कॉन्फिडन्स आहे. आम्ही हिंद केसरी आहे नाही का, पहिल्यापासून हिंद केसरी आहे आम्ही. एक आजचं चांगला सुवर्ण क्षणच होता. हे एक मैदानात हे आज हरणे तो करून दाखवणार आम्हाला माहित होतं. हा ना. शेट कुठे गेलेत दिसले नाहीत? ते बक्षीस वितरण चालू आहे तिकडे. बक्षीस आणायला गेलेत का? हो. आता परत एकदा आता घाटावरती त्यांनी गाजवू देत नाव असं. तसंच गाजवतच राहणार तो अजून. आदतला पळणार आहे उद्या? नाही ना. चालते, चला धन्यवाद. धन्यवाद.